नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिवसभर चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला 10वा उमेदवार उतरवणार आहे. यावरनं चर्चा अगदी गरमागरम अशी रंगलेली आहे. आता एकनाथ शिंदे 10वा उमेदवार खरंच उतरवणार आहेत का? ते का उतरवणार आहेत? आणि आज ही बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे का? हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आजची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. म्हणजे गेले काही दिवस आपण हे सांगतो आहे की भाजप किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही फार चांगलं वातावरण नाही आहे आणि एकनाथ शिंदे सुद्धा आता भाजपपासून म्हणजे भाजप 2029ला आपल्याला दगाफटका करेल या विचारामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आता आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आपला पक्ष वेगवेगळ्या भागांपर्यंत पोचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. हे एकीकडे होत असताना आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की भाजपचे 5 उमेदवार जे अगदी निवडून येऊ शकतात. थोडे बहुत त्यांना काही आकडे कमी पडतील पण ती जुळवाजुळव त्यांची होऊ शकते. एकनाथ शिंदेंची शिवसेनेला त्यांना 2 उमेदवार ते उतरवू शकतायत आणि त्यांचे दोनही उमेदवार हे अगदी आरामात निवडून येऊ शकतात. ती स्थिती आहे राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाची. त्यांचा एकच उमेदवार असणार आहे. संख्येनुसारही म्हणूयात आपण त्यांचा एकच उमेदवार आहे, त्यामुळे तो एक उमेदवार अगदी आरामात त्यांचा निवडून येऊ शकतोय. वरती उलट काही मतं त्यांची शिल्लक राहणार आहेत. पण महाविकास आघाडीमधली जर स्थिती आपण बघितली तर ती थोडीशी चिंताजनक अशी यासाठी म्हणावी लागेल. त्यांच्याकडे एक उमेदवार निवडून येण्या इतकं तर अगदी आरामात संख्याबळ आहे, पण धाकधूक तेवढीच आहे. आणि त्या धाकधुकीवरूनच आपण बघतो आहोत की एकनाथ शिंदेंनी हा डाव साधलाय. डाव नको म्हणूयात आपण, एकनाथ शिंदेंनी 10वा उमेदवार आपण रिंगणात उतरवणार ही बातमी बाहेर आली आणि असं म्हटलं जातंय, असं बोललं जातंय की एकनाथ शिंदेंनी एका दगडामध्ये 3 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्वाकांक्षी राजकारणी आहेत. मूळ शिवसेनेमध्ये होते तेव्हापासून त्यांची महत्वाकांक्षा ही लपून राहिली नाही आणि जेव्हा जेव्हा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये काम करताना अडचणी आल्या आणि त्यानंतर 2022मध्ये काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवसेना फुटली. शिवसेना फुटून 40 आमदारांच्या बरोबर शिवसेना भाजपबरोबर आली आणि सत्ता स्थापन केली, ज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे झाले. तो सगळा कार्यकाळ आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात मी का सांगितलं तर एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्वाकांक्षी असा नेता आहे की ज्यांना राजकारणामध्ये सर्वोच्च स्थानावर स्वतःला बघण्याची इच्छा पण आहे आणि ती सवय पण आहे. आता काय आहे की त्यांना मुख्यमंत्रीपद जे आहे ते त्यांच्या डोक्यातनं आजही गेलेलं नाही आहे. आज ना उद्या त्यांना आपण पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ असंच वाटत राहतं आणि त्या दृष्टीनं ते कामही करत आहेत. मुद्दा दुसरा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या पासून वेगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नाही. अगदी एकमेकांना आपण पाण्यात पाहतात इथपर्यंतची स्थिती आपण आत्तापर्यंतच्या गेल्या 3 वर्षामध्ये बघत आलो आहे. आता संधी अशी आहे की विधान परिषदेवर महाविकास आघाडीकडनं एक उमेदवार जाणार आहे. शरद पवार गटाकडनं शरद पवार स्वतः राज्यसभेवर गेले आणि राज्यसभेवर जाताना त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं सपोर्ट केला, त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर केली आणि ते खासदारही झाले. आता विधान परिषदेला अशी गोष्ट होणार होती की काँग्रेस याच्यामध्ये दावा करतंय का उद्धव ठाकरे दावा करतायत. पण काँग्रेसने एक खेळी खेळली. ते म्हणजे काँग्रेस असं म्हटलं की जर का उद्धव ठाकरे हे जर का विधान परिषदेचे उमेदवार असतील तर आमचा उद्धव ठाकरेंना पूर्णतः पाठिंबा राहील. पण उद्धव ठाकरे हे जर का उमेदवार नसतील तर मग आमच्याकडे उमेदवार आहे आणि मग तो आम्ही उभा करू आणि ती संधी मग आम्ही घेऊ. याच्यावरनं झालंय असं की आता उद्धव ठाकरे गटामध्ये प्रचंड या बाबतीमध्ये एक चर्चा सुरू आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अजूनही उमेदवारीला घेऊन फारसे इच्छुक नाही आहे. त्याला अनेक कारण आहेत. एकतर शेवटी असं आहे ना, एक वाक्य उद्धव ठाकरेच असं म्हणाले होते की खरा मित्र कोण आणि खरा शत्रू कोण
हेच आता कळेनासं झालेलं आहे. हे फार महत्त्वाचं आणि बोलकं वाक्य ते बोललेले होते. त्यामुळे आपण उमेदवारी घेतली तर अगदी आज महाविकास आघाडीकडे 45 ते 47चं संख्याबळ आहे आणि निवडून यायला फक्त गरज आहे ती 29 मतांची. पण मग ही 29 मतांच्या बाबतीमध्ये सुद्धा धाकधूक का आहे असा प्रश्न आपल्याला नक्की पडू शकतो. एक लक्षात घ्या, खुद्द शिवसेनेतनं जरी आपण विचार केला तरी खुद्द शिवसेनेतनं तरी सगळेच्या सगळे आमदार हे उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये जावं यासाठी खरंच इच्छुक आहेत का? का त्याच्यामध्येही पुन्हा 19-20 आहेच? हा देखील एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आज शरद पवारांनी ती जाहीर सांगून टाकलेलं आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य त्यांनी कुणीही उमेदवार दिला तरी आमची राष्ट्रवादी ही त्यांना पाठिंबा देईल. पण जरी असं झालं तरी राष्ट्रवादीतले सगळेच आमदार हे उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जो उमेदवार उभा करतील त्याला सपोर्ट करायला तयार आहेत का? त्याला पाठिंबा द्यायला तयार आहेत का? त्याला मतं द्यायला तयार आहेत का? हा प्रश्न आहेच आहे. काँग्रेसच्या बाबतीतही आपल्याला तेच बोलता येईल. काँग्रेसनी खूप सुंदर खेळी खेळलेली आहे, कारण काँग्रेसलाही माहिती आहे की घोडेबाजार हा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होत असतो. याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे कारण दडलं आहे ते यामध्ये की विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत ते गुप्त मतदान पद्धतीनं होत असतं. त्यामुळे माझ्या पक्षातल्या कुणी माझ्या बाजूनी मतदान केलेलं आहे आणि कुणी विरोधी पक्षांच्या बाजूनी मतदान केलेलं आहे हे समजायला काही पर्याय नाही आहे, हे काही समजू शकत नाही. आणि त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार हा ठरलेला आहे आणि त्यातून चर्चा अशी आहे की काही आमदारांना घोडेबाजार हवाच आहे. एक लक्षात घ्या, सगळं सुरळीत जर पार पडलं तर मग आपल्या पदरात काय पडणार हा देखील एक मुद्दा आहेच ना. त्यामुळे सगळेच आमदार हे निवडणूक बिनविरोध व्हावी या मताचे नाही आहेत. अनेक आमदारांना असं वाटतंय घोडेबाजार व्हावा, घोडेबाजार झालं तर तिथे अर्थकारण येतं, तिथे पैसा येतो आणि मग त्या पैशाने मग आपल्याला जिथे कुठे जायचं आहे, कुठं मतदान करायचं आहे ते करता येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचा प्रसाद आपल्याला मिळतो. त्यामुळे घोडेबाजार हा खूप आमदारांमध्ये आवश्यक असतो आणि तोही आत्ताच्याही वेळेला घोडेबाजार व्हावा अशी अनेक आमदारांची इच्छाही आहे. आता झाला हा एक सगळा भाग. दुसरा, एकनाथ शिंदेंनी 10वा उमेदवार उभा केला. नुसतं आज बातमी आली उभा केला म्हणजे अजून अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं असं काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे. परंतु या बातम्या येत आहेत, एकतर बच्चू कडूंना एक प्रस्ताव दिला गेलेला आहे की तुम्ही विधान परिषदेला उभे राहा शिवसेनेमधनं आणि तुमची पूर्ण प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये तुम्ही मर्ज करा. आत्ताची लेटेस्ट बातमी अशी आहे की बच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मेसेज केलेले आहेत आणि उत्तरही मागवलेली आहे की काय करायचं, आपण आपली पार्टी शिवसेनेमध्ये मर्ज करायची का. आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये काय घडामोडी घडत आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे की खरंच प्रहार बच्चू कडूंची प्रहार ही शिवसेनेमध्ये मर्ज होतीये का. हे झालं तर खूप मोठी खेळी किंवा खूप मोठं मैदान हे एकनाथ शिंदेंनी मारल्यासारखं आहे. ते काय तेही मी तुम्हाला सांगेन, परंतु सध्या ती एक चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आता हा जो 10वा उमेदवार, 10वा म्हणजे काय, मी 10वा का म्हणतोय, कारण 9 उमेदवार हे तर विधान परिषदेचे उमेदवार असणारच आहेत, कारण 9 जागा रिक्त झालेल्या आहेत. 10वा म्हणजे काय, 10वा उमेदवार कोणीतरी पक्षाने उभा करायचा आणि मग कोणाचा तरी एक उमेदवार पाडायचा, कोणाचा तरी म्हणजे विरोधी पक्षातला एक उमेदवार पाडायचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी आपला 10वा उमेदवार उभा केला. आता इथं उद्धव ठाकरे आहेत म्हणून तर ही खेळी खेळली गेली आहे का, तर हो, ही खेळी म्हणूनच खेळली गेलेली आहे. याची अनेक कारणं आहेत. आता ती काय कारणं आहेत तीही आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण बातम्या ऐकलेल्या असतील की फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये मध्यरात्री भेट झाली. आता भेट झाली आहे का नाही आपल्याला माहिती नाही आहे, ही अफवा आहे का माहीत नाही. कोणी म्हणतं ही भेट झाली आहे, कोणी म्हणतं फोनवर चर्चा झाली आहे, पण काहीतरी समथिंग घडलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज झालेले आहेत. फडणवीसांवर ते नाखुश आहेत. या भेटीमुळे एकनाथ शिंदेंना राग आलेला आहे आणि म्हणूनच आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं
ही बातमी बाहेर आलेली आहे की आम्ही 10वा उमेदवार देतो आहोत. एक कारण तर तुम्हाला त्यातलं कळलं की फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे हे घडलेलं आहे. दुसरं जर आपण सगळ्यात महत्त्वाचं कारण याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जसं मी म्हटलं की उद्धव ठाकरे असतील तर आता एकनाथ शिंदेसाठी ही खूप मोठी संधी आहे. आणि ती संधी कोणती आहे? एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टामध्ये जी केस सुरू आहे त्या केसचा निकाल काय लागायचा तेव्हा तो लागेल, काय लागायचा आहे तोही लागेल. पण मैदानात म्हणजे राज्यामध्ये शिवसेना ही कुणाची आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर ही लढत व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदेंना वाटतं आहे. म्हणजे उद्या जर का उद्धव ठाकरे स्वतः उभे राहिले किंवा त्यांचा कोणी एखादा उमेदवार जरी उभा राहिला आणि तो जर का एकनाथ शिंदेंच्या या तिसऱ्या उमेदवारामुळे जर का पडला तर आज महाराष्ट्रामध्ये हे चित्र जाणार आहे की खरी शिवसेना जी आहे, खरी बाळासाहेबांच्या विचारांची जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंचा निभाव लागलेला नाही हे पोचवलं जाऊ शकतं. आणि म्हणून उद्धव ठाकरे नाहीत तर एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे हे ठसवलं जाऊ शकतं. आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी ही खेळी खेळलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना, एका दगडात 3 पक्षी मारलेले आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी 10वा उमेदवार आपण देतो आहोत अशी बातमी बाहेर येऊन हा भाजपला सुद्धा एक प्रकारे एकनाथ शिंदेंनी इशारा दिलेला आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमची जर का कोंडी करता आहात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या खात्यांवर तुम्ही लक्ष देत आहेत, आमच्या खात्यांचे निर्णय तुम्ही घेता आहात, आम्ही आता शांत बसणार नाही. आणि आम्ही आता शांत बसणार नाही हे साताऱ्यातल्या सभेतनं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे कि मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन अगर बीच में कोई आ गया तो मैं किसी को छोड़ता भी नहीं. हे एकनाथ शिंदेने आता हे कोणाबद्दल बोललेले आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हा इशारा जो होता तो भाजपला म्हणजे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होता. कारण साताऱ्यामध्ये जो काही जिल्हा परिषदेच्या सगळ्या अध्यक्षपदावरून जो सगळा तिथं खेळ रंगला की ज्याच्यातनं एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बॅकफूटवर गेली, नाराज झाली, खूप मोठा फटका बसला. आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी सातारामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ही भावना दिली की आता आपण कुठेही कमी पडणार नाही, आपण हे 2 हात करायला तयार आहोत. आणि तोच संदर्भ इथं देखील आहे की तुम्ही 5 देताय, आमचे फक्त 2 जरी येणार असले तरी आता 3रा उमेदवार आम्ही रिंगणात उतरवतो. खरंच भाजप हे मान्य करेल? भाजप तयार होईल? मला नाही वाटत आहे. पण एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणि भाजपला अंगावर घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. हे यत्न आपल्याला म्हणावं लागेल. सगळ्यात आता याच्या मागे आपण कायम म्हणतो की एकनाथ शिंदेंकडनं एकनाथ शिंदेंमध्ये हे बळ येतं कुठनं? एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंचं मुळामध्ये आपल्याला निश्चित कौतुक करावं लागेल. एका बाबतीमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष आता वाढीसाठी ज्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत, ज्या टॅक्टिक्स वापरतायत, जे राजकारणातले डाव खेळतायत, हे सगळं बघता एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपली पोचवण्यामध्ये बाजी मारलेली आहे. पण याचबरोबर उद्धव ठाकरेंना अंगावर घेणं, त्याचबरोबर दिल्लीमध्ये स्वतःचं आपण कसे स्ट्रॉंग आहोत, तुम्हाला जे हवं आहे ते कसं आपण राज्यामध्ये करतो आहोत हे दाखवण्यामध्ये, हा संदेश देण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे कुठेही कमी पडलेले नाही आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो की एकनाथ शिंदेंना एवढं बळ येतं कुठून तर अमित शहांचा कायम आत्तापर्यंत त्यांना सपोर्ट राहिलेला आहे. आणि दिल्लीश्वरांना हे खूप आवडतं, जे उद्धव ठाकरेंना अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो जो नेता, तो अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतो. आणि हे एकनाथ शिंदेंना माहिती आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर मैदानातली लढाई लढवण्याचं मनोमन निश्चित केलेलं आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर शिंदेंचं महायुतीमध्ये म्हणजे यातलं जर का सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण जर बघितलं
तर आत्ता उद्धव ठाकरेंनी उमेदवारी घ्यावी. हे कोण कोण सांगताय? तर सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे त्यांच्या घरी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतात, तुम्हीच उमेदवारी अर्ज भरा हे सांगतायत. तिकडनं काँग्रेस सांगताय की उद्धव ठाकरे असतील तर आमचा पाठिंबा आहे. भाजप देखील, भाजपकडनं सुद्धा उद्धव ठाकरे असतील तर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं भाजपकडनं सांगण्यात येत आहे. पण आत्तापर्यंत कोणी एकनाथ शिंदेंना विचारलं का? एकनाथ शिंदेंना कोणी गृहीत धरलं का? आज 57 आमदारांचा पक्ष आहे, पण हा पक्ष आत्तापर्यंत चर्चेत आणला का? सगळ्यांची चर्चा झाली. काँग्रेसची चर्चा झाली, हर्षवर्धन सपकाळांची झाली, सुप्रिया सुळेंची झाली, राष्ट्रवादीची झाली, भाजपची झाली, फडणवीस ठाकरे भेटले हिची चर्चा झाली, पण शिंदेंची चर्चा कुठे झाली? एवढा मोठा पक्ष आहे, 57 आमदारांचा पक्ष आहे, पण तुम्ही आम्हाला गृहीतच धरत नाही आहात. म्हणून शिंदेंनी ही खेळी खेळली आहे. आता तुम्ही माझ्याकडे या. एक लक्षात घ्या, याही पूर्वी म्हणजे एक 8-15 वगैरे दिवसांपूर्वी तुम्ही बातम्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले काही नेते असं म्हणत होते की अजूनही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना फोन करावा आणि विधान परिषदेसाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, आम्ही त्यांना पूर्ण मदत करू, पण उद्धव ठाकरेंचा फोन एकनाथ शिंदेंना आला पाहिजे. हे काय आहे सगळं? हे सगळं एक अहंकाराची लढाई आहे. आता तू सच्चा का मी सच्चा, तुमची शिवसेना खरी का माझी शिवसेना खरी, हा आता अहंकाराची लढाई सुरू झालेली आहे. त्यांनाही माहिती होतं की उद्धव ठाकरे काही फोन करणार नाहीत आणि म्हणून आता 10वा उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटामध्ये एक अस्वस्थता निश्चित पसरली आहे. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये थोडासा विश्वास जो आहे, जो होता आत्तापर्यंत, या सगळे जण आपल्याला सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा जो विश्वास त्यांना होता तो विश्वास कुठेतरी काकणभर का विना पण तो डळमळीत केला एकनाथ शिंदेंनी. आता उद्धव ठाकरे खरंच उमेदवारी अर्ज भरतील का भरणार नाहीत, ही एक चर्चा आता सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा जो 10वा उमेदवार आहे तो रिंगणात उतरवला आहे की आता माझ्याकडे या किंवा माझी दखल घ्या किंवा मला विचारा. आणि हे करण्यासाठीच भाजप, तुम्ही परस्पर भेटताना आता भाजपला एकनाथ शिंदेंकडे यावं लागेल की तिसरा उमेदवार उतरवू नका बाबा, ही बिनविरोध होऊन जाऊ देत, मग बघू आम्ही काय निर्णय घ्यायचा आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटातनं कदाचित कोणी संपर्कही करणार नाही आणि तो होणारही नाही, पण कदाचित राष्ट्रवादीकडनं विचारणा बोलणी होईल की तुम्ही नका उतरवू तिसरा उमेदवार. कदाचित काँग्रेस म्हणेल की कशाला निवडणुकीला सामोरं जायचं, तुम्ही उतरवू नका तिसरा उमेदवार. ही चर्चा आता एकनाथ शिंदे घडवू पाहत आहे. आपलं महत्त्व काय आहे, आपलं अस्तित्व काय आहे, आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपला पक्ष कसा व्यापून राहिलेला आहे, आपल्या पक्षाशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. हे एकनाथ शिंदेंनी हा 10वा उमेदवार आपण देतो आहोत अशी बातमी देऊन हा संदेश देऊ केलेला आहे. तो भाजपसाठी आहे, तो उद्धव ठाकरेंसाठी आहे, तो इतर पक्षांसाठी सुद्धा आहे की आतापर्यंत तुम्ही तुमच्यातच खेळत होतात, आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाहीत. आता बघा, आता तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल. हे त्यातलं एक म्हणून म्हणलं ना की एकनाथ शिंदे हे अत्यंत महत्वाकांक्षी नेता आहे. याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे की खरंच ते उतरवू शकतात का त्यांचा तिसरा उमेदवार. या बाबतीमध्ये आत्ता मी सांगू शकत नाही. अगदी ऐनवेळी 30 तारखेला ऐनवेळची खेळी जी राज्यसभेच्या वेळेला सुद्धा एकनाथ शिंदेंनी खेळलेली होती की अगदी दुपारी 2 वाजता 3 वाजता फॉर्म भरण्याची वेळ सुद्धा संपत असते, तेव्हा 2 वाजता डॉक्टर ज्योती वाघमारे यांना तिकीट दिलं जातं, त्यांना फॉर्म दिला जातो, तो फॉर्म ते पुढच्या 20 मिनिटांमध्ये भरतात. हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे 30 तारखेच्या अगदी दुपारपर्यंत सुद्धा एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. बच्चू कडू आपला प्रहार संघटना शिवसेनेमध्ये मर्ज करून उमेदवारी घेणार का हे बघणं तर अजून इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण बच्चू कडू आले तर तो थेट इशारा भाजपसाठी आहे. त्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूच, पण तो थेट इशारा असणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आपला तिसरा उमेदवार आणि कुळ मिळून
एकूण 10वा उमेदवार रिंगणात विधान परिषदेच्या रिंगणात उतरवणार का, हाच खरा प्रश्न आहे. आणि त्यासाठी केंद्रातनं शेवटी एक लक्षात घ्या, अजूनही एकनाथ शिंदे हे महायुतीचे भाग आहेत. आजही एकनाथ शिंदे अमित शहा जे काही म्हणतात त्या विचारांवर चालतात, त्या निर्णयावर चालतात. पण त्यामुळेच अमित शहांचा अंतिम निर्णय काय येईल यावर सगळं गणित अवलंबून आहे. इकडनं देवेंद्र फडणवीस सुद्धा अमित शहांना हे सांगतीलच की 10वा उमेदवार ते रिंगणात उतरवत आहेत. रिंगणात उतरवून बिनविरोध होणार नाही, निवडणूक लढवावी लागेल आणि जी की भाजपसाठी फायदेशीर नसेल. हे कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पटवून देतील अमित शहांना. आता अमित शहांनाही हळूहळू लक्षात येत आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये वाढतीये, तर त्याला रोक लावायचा आहे का नाही लावायचा आहे हे सगळं अमित शहांच्या डोक्यामध्ये जी काही गणितं चालू आहेत त्यावर सगळं अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दिल्लीवरनं सुद्धा काय निरोप येतोय ह्या सगळ्यांवर हा खेळ अवलंबून आहे. त्यामुळे 30 तारखेच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ही वाट बघावी लागणार आहे की एकनाथ शिंदे हे 10वा उमेदवार म्हणजेच शिवसेनेचा 3रा उमेदवार रिंगणात उतरवणार का. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये टाका की खरंच तुम्हाला वाटतंय एकनाथ शिंदेंनी 10वा उमेदवार द्यावा, तो देतील का, आणि त्यांच्या या 10व्या उमेदवारामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही अस्वस्थता येईल, उद्धव ठाकरेंमधला विश्वास जो आहे तो डळमळीत होईल. तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.